नाथ महाराज की जय. बघा, पापाचं जे धन आहे ना, फुकटचं धन, आणि ते त्याला सुखाना खाऊन देत नाही. त्याला त्या धनामध्ये क्षणभंगूर सुख वाटतं. बघा, भागवतामध्ये परीक्षित राजा पांडवांचा वंशज ज्या वेळेला अश्वत्थामानं ठरवलं पांडवांचा वंशाचा निपात करायचा, कारण त्याच्या मस्तकावरला जो मणी होता ना तो काढला होता, त्याचा अपमान झाला होता. त्या अपमानाच्या बदल्यामध्ये त्यांनी काय ठरवलं, पांडवांचा वंश ठेवायचाच नाही. आणि उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यूचं बायको उत्तरा, आणि त्याच्यात कोण होता, अभिमन्यूचा उत्तरेचा गर्भ होता. तर मग यांनी ज्या वेळेला ब्रह्मास्त्र सोडलं, आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर ते ब्रह्मास्त्र त्याच्याभोवती फिरू लागलं, आणि मग भगवंताने काय केलं, त्याच्या गर्भामध्ये सुदर्शन चक्र पाठवलं आणि त्याला गर्भात राखलं. बघा, गर्भात राखल्यानंतर आणि मग तो परिस्थिती राजा ज्या वेळा गादीवर बसला, आता त्यावेळेला कली आला. तिथं कलीनं काय केलं, यानं सांगितलं त्रेता, द्वापार, सत्ययुग आणि कलियुग असे 4 युग होते. 4 युगामध्ये मग कली ज्या वेळेला सुरू झाला, आणि मग त्याला सांगितलं परिस्थिती राजांना, हो माझं राज्य तो तू माझ्यामध्ये काही येऊ नको. पण त्याने काय केलं, डायरेक्ट त्याचे पाय धरले आणि पायाला स्पर्श केला. आणि मग त्यांनी सांगितलं, तुला स्थान कुठं, दुसऱ्याची प्रॉपर्टी, दारू, जुगार, रंडीबाजी आणि असे काहीचे वाईट मार्ग जे आहेत त्या ठिकाणी तुला प्रवेश. पण जेव्हा त्यानं त्याच्या पायाला हात लावला ना, तेव्हा कलीला आनंद झाला आणि कली त्याच्या शरीरात प्रवेश केला. म्हणून आपल्या पाया कोणाला पडून द्यायचं नाही. आपल्या पाया पडलं कोणी का कलीचा त्याच्यामध्ये सुरुवात झाली. काय, आपल्या पाया पडायचा अधिकार कोणाला, फक्त आपल्या मुलांना, आपली मूल आणि सून, इतर लोकांना आपल्या पाया पडून द्यायचं नाही. आणि मग त्या परिस्थिती राजाला काय सुचलं का, त्याच्या तिजोरीमध्ये ज्या वेळेला भीमाना त्याला मारलं होतं जरासंधाला, त्या जरासंधाच्या याच्यामध्ये सोन्याचा मुकुट होता, आणि तो धर्म त्याला घेऊन देत नव्हता, पण भीमाना बळजबरीनं तो आणला होता. आणि याला काय आबुदी आली, कली घुसला त्याच्यामध्ये आणि त्याने तो मुकुट डोक्यात घातला. आता बघा, जो परिस्थिती राजा शिकार म्हणजे प्राणी मारण्याकरता कधी जात नव्हता, पण तो मुकुट डोक्यात घातल्यामुळं त्याला शिकार करायची हौस झाली. तो जंगलात गेला, त्यानं असे अनेक हरणं प्राणी मारून आणले. त्याला खूप तहान लागली, आणि भृगू राजाच्या भृगू ऋषी ध्यानस्थ तप करीत बसला होता. आणि याला वाटलं बा मी राजा आहे, माझा याने या आल्या मला पाणी प्यायला द्यावा, मला जेवण द्यावा, अशी याची अपेक्षा तयार झाली. या कलियुगामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा जास्त वाढलेली. आणि मग त्याने काय केलं, एक मेलेला सर्प कोणाच्या गळ्यात घातला, त्या भृगू ऋषीच्या, मांडवी ऋषीच्या. आणि मांडवी ऋषीच्या मुलाला तेव्हा कळलं का आपल्या बापाच्या गळ्यात कोणातरी साप घातला. आणि मग त्याने काय केलं, शाप दिला, 7 दिवसात ज्यांनी माझ्या बापाच्या गळ्यात साप घातला असेल तो 7 दिवस मरल. आणि बघा, त्या परिस्थितीला नंतर त्याच्या कृत्याची आठवण झाली का मी वाईट केलं. तेव्हा त्यांना तो बुगुड जेव्हा घरी गेल्यानंतर खाली काढून ठेवला, तेव्हा त्याला कळलं माणूस काय करतो, वाईट कर्म करतो, खून करतो, चोऱ्या करतो, वाईट कर्म करतो.
पण कर्मानुबंधे मनुष्य रखे, जसं कर्म असेल त्याचं फळ काय त्याला चुकत नाही. मी मागं सांगितलेले 1000 गायीमध्ये एक वासरू जर सोडलं ते नेमकं त्याच गायीला मिळतं. तसं तुमचं कर्म हे तुम्हाला सोडणार नाही. म्हणून कर्मानुबंधे मनुष्य लोके. काय करा, सत्कर्म करावं, वाईट कर्म करू नका. आणि कोणचंही कर्म करताना विचारपूर्वक करा. आणि मग आता त्याला माणसाला आज भीती कोणची? मरणाची. मी जास्त दिवस जगावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि देवापाशी जातो, देवा मला आमकं कर, मी तुला कोंबडं कापील, बकरं कापील. म्हणजे याला जगायची अपेक्षा आहे आणि त्याला कोंबडं बकरं कापील देवाला. जो देव बकरं काढतो, ज्या देवानं सृष्टी तयार केली तो देवच नाही ना. म्हणजे ते कोंबडं बकरू देव खातो का? हा नातलगांना आमंत्रण देतो, आमच्या तिथं कार्यक्रम आहे या. आणि कोंबडं बकरू कोण? याची प्रतिष्ठा वाढती. शेळीचा जीव जातो, शेळी जाते जीवाशी आणि खाणार म्हणतो वाताड कशी. आणि मग याला बोलवले जातात नातलगांना आणि मस्त एन्जॉय करतात. लय कार्यक्रम लय भारी झाला. आणि त्याचा जीव गेला, त्याचं काय काय? सिंदूर माखोनिया धोंडा, पाया पडती पोंडे रांगा, असा तुमचा कसा देव घेतो बकऱ्याचा जीव. हा जो बकऱ्याचा जीव घेतो, मला 2 दिवस जगावा ही अपेक्षा आहे. तशी त्याला अशी तशी परिस्थिती राजाला मरणाची भीती आली आणि तो भगवंताचं स्मरण करू लागला. देवा तुम्हाला गर्भात राखलं. बघा, प्रत्येक माणसाच्या गर्भामध्ये कोण राखितो? देव. आणि बाहेर आलो काय म्हणतो? कवा. आणि मग बाहेर आल्यानंतर तो विसरून जातो. तसा त्यावेळेला भगवंताला त्याची दया आली. आणि मग आता याचं मरण कोण चुकवेल? जन्म कोण देतो? विष्णू. ब्रह्म. सांभाळतो कोण? विष्णू. नाश कोण करतो? शंकर. ही मरणाची भीती कोणाकडे? शंकराची. आणि शंकराचा जो अवतार जो आहे हा कोण? सुख. व्यासाचा मुलगा सुख. आणि मग तो सुख आला, तो नागवा आला, अंगात कपडा नाही. आणि मग नागडाबुवा आला आणि त्या सुखाने 7 दिवसामध्ये काय त्याला सांगितलं? हे भागवत सांगितलं. म्हणून तुम्ही जरा तुम्हाला जगायचंय, रामायण, गीता, दासबोध वाचा. आणि आता तुम्ही मरायला आले ना, मग काय बघा, भागवत वाचा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग भागवतामध्ये माणसाला आत्मज्ञान दिलेले, मरणाची भीती दिलेले, हे तुझं काही नाही, तू कोणाचा नाही. आणि हे भान जेव्हा येतं तेव्हा मी आणि माझं हा लोभ आवरला जातो. आणि या लोभापासून काय होतात? लोभ आणि माझं संकट तयार होतात ज्याच्यापाशी. म्हणून त्याग, मला काही नको, मला काही नको म्हणल्यानंतर त्याला काय होतं? सुख समाधान मिळतं. तर देवकुळे तुमच्या हृदयात आहे, देव आईबापात आहे. आईबापाची सेवा करा. चंद्र सूर्य पंचतत्वाचा ध्येय आहे, प्राणीमात्रा ध्येय आहे. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या बाईनी आपल्या नवऱ्याची सेवा केली पाहिजे, नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे. नवरा कोण आहे? शंकर आहे. तू कोण आहे? पार्वती. त्यांनीसुद्धा आपली बायको कशी असो, येडी असो, कशी असो, तिचा सांभाळ केला पाहिजे. आणि मुलांनी आपल्या आईबापाचं दर्शन घेतलं पाहिजे. तुम्ही जर केलं, तुमचे वडील घेतील. लहान्या भावाने मोठ्या भावाची मर्यादा करा. आज कुटुंबामध्ये काय झाले? गोठे झाले. जनावरं जसे राहतात ना, तसे जनावरं झालेत. जेवण एकत्र नाही, भजन एकत्र नाही, काम नाही, धाम नाही, काय नाही. आणि जो तो ज्याच्याचं मी स्वतंत्र. ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही सगळी आपण म्हणतो आपण स्वतंत्र मिळालं, सुख होईल, दुःख झालं. जो तो ज्याच्या मनानं मी काही करील. सामाजिक बांधिलकी राहिली नाही. समाज बांधिलकी पूर्वी लोक समाजाला बेत होते. आज कोणी कोणाला मला काय, मी स्वतंत्र आहे, मला येईल तसं मी करील. आणि मग काय तू करील, पण ते कर्म काय तुला सोडतं का? मग ते कर्म, त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगायला देतं. म्हणून आपलं शास्त्र दिलेले, शास्त्राचे नियम आहे, त्या शास्त्राच्या नियमाने करा. आपली जुनी संस्कृती आहे ती उभी करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. ते पटलं असेल क्लिक करा. जय बैद्यनाथ महाराज की जय.